नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आमच्या पीयू क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीचे महत्त्व, उपवास कसा करावा, वारीची वैशिष्ट्य काय आहे, पूजा कशी करावी आणि या दिवशी कोणत्या गोष्टी केल्याने भगवान विठ्ठलाची कृपा प्राप्त होते. जर तुम्हालाही अध्यात्म, सण, उत्सव आणि पूजेविषयी माहिती आवडत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवात पहिले आपण बघणार आहोत की आषाढी एकादशी म्हणजे काय. तर वर्षभरात 24 एकादशी येतात, पण त्यामधली सर्वात महत्त्वाची एकादशी म्हणजे आषाढ शुक्ल पक्षातील आषाढी एकादशी. या दिवसाला देवैशयानी एकादशी असेही म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार या दिवसापासून भगवान श्री विष्णू 4 महिन्यासाठी योगनिद्रेत जातात. या काळाला चातुर्मासाची सुरुवात मानली जाते. या 4 महिन्यात भक्तांनी अधिकाधिक नामस्मरण, जप, दान आणि सत्कर्म करावे असे सांगितले जाते. तर आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व आपण बघूया. तर महाराष्ट्रात या दिवसाला एक वेगळे स्थान आहे, कारण हा दिवस विठ्ठल भक्तांसाठी आनंदाचा आणि भक्तीचा उत्सव असतो. पंढरपूरमध्ये लाखो वारकरी एकत्र येऊन ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि रामकृष्ण हरी, जे जे रामकृष्ण हरी या नामघोषात विठ्ठलाचे दर्शन घेतात. आणि वारकरी संप्रदाय आपल्याला शिकवतो की देवापर्यंत पोहोचण्यासाठी मोठेपणा, संपत्ती किंवा पद महत्त्वाचे नसते, तर खरी गरज असते ती श्रद्धा, नम्रता आणि भक्तीची. तर आपण या वारकरी संप्रदायांकडनं ही गोष्ट घेण्यासारखी असते. तर दिंडीमध्ये आपण जरी पायी जाऊ शकत नसला तरी आपल्या मनात, आपल्या होटांमध्ये देवाचं नामस्मरण, जप नक्कीच असावा. तर वारीची परंपरा कशी असते. तर वारी ही केवळ यात्रा नाही, तर ती संस्काराची आणि समतेची शिकवण असते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने जात असतात. तर हातात टाळ, मृदंग, भगवा ध्वज आणि मुखी विठ्ठलाचे नाम घेऊन अनेक दिवस चालत जाणारे वारकरी आपल्याला भक्ती, शिस्त, सेवा आणि एकतेचा संदेश देतात. तर वारीमध्ये गरीब, श्रीमंत किंवा लहान मोठा, स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव नसतो. सर्वजण विठ्ठलाचे भक्त म्हणून एकत्र चालतात. तर ही वारी आपल्याला आषाढी एकादशीपर्यंत तिथे पोहोचतात आणि याची मोठा उत्सव आपण साजरा करत असतो. तर या दिवशी आपण घरी पूजा कशी करावी तर बघूया. सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे, घरातील देवघर स्वच्छ करून भगवान विठ्ठल आणि रुक्मिणीचा अभिषेक करायचा आहे आणि तुळशीची पाने, फुले, फळे आणि शक्य असल्यास आपला साधा त्यांना एकादशीचा फराळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर दीप लावून आरती करायची आहे आणि हरिपाठ, विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीतेचे पठण किंवा रामकृष्ण हरी असं आपल्याला विठ्ठलाचं नाम मुखात ठेवायचं आहे. आणि त्या दिवशीची एकादशी आपल्याला मोठ्या आनंदाने साजरी करायची असते. तर उपवास का करतात माहिती आहे का. तर उपवास म्हणजे फक्त अन्नाचा त्याग नव्हे, तर उपवासाचा खरा अर्थ म्हणजे मनातील वाईट विचारांचा त्याग करून देवाजवळ जाणे. या दिवशी अनेक जण फळाहार करतात, काही जण निर्जला उपवास करतात, तर काही जण साधा सात्विक आहार घेतात. प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसार आणि क्षमतेनुसार उपवास करावा आणि देवाला उपवाशी राहणे महत्त्वाचे नाही, तर शुद्ध मनाने केलेली भक्ती महत्त्वाची असते. म्हणून आपण जोही उपवास करतो तो आपल्या अंतःकरणातून करावा आणि कुठलाही मनामध्ये मळ नसावा. तर या दिवशी काय करायचं आहे तर विठ्ठलाचे नामस्मरण करावे, हरिपाठ किंवा अभंग म्हणावा आणि गरजूंना अन्नदान किंवा वस्त्रदान करायचं आहे. मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो. तर शक्य असल्यास आपण मंदिरातही जाऊन दर्शन घ्यायचं आहे आणि मंदिरात शक्य नसल्यास तर आपल्या घरी विठ्ठलाची, रुक्मिणीची मूर्ती असल्यास तिचीही आपण घरच्या घरी पूजा करू शकतो. आणि आषाढी एकादशीचा संदेश एवढाच आहे की आषाढी एकादशी आपल्याला सांगते की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी श्रद्धा सोडू नका. वारकऱ्यांप्रमाणे संयम ठेवा. त्यानंतर नम्रता आणि भक्ती या गुणांची जाणीव करण्याचा हा प्रयत्न करत असतात. तर विठ्ठलाच्या चरणी ठेवलेली प्रार्थना, केलेले नामस्मरण आणि निरपेक्षित सेवा कधीही वाया जात नाही. आणि आषाढी एकादशी हा केवळ उपवासाचा दिवस नाही, तर आपल्याला मनाला शुद्ध करणारा, भक्तीचा मार्ग दाखवणारा आणि विठुरायाशी नाते अधिक दृढ करणारा पवित्र दिवस असतो. तर यंदाच्या आषाढी एकादशीला आपण सर्वांनी मनापासून रामकृष्ण हरी आणि जे जे रामकृष्ण हरी या नामाचा जप करायचा आहे.
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक व उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हरी विठ्ठल. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.